ज्या इंद्रियामुळे मला हा त्रास होतोय ना, ज्या इंद्रियामुळे हा समाज माझ्यावरती आळ घेतोय ना, माझे भगवान बघा बरं का काय शिकवलं बाबांनी, काय शिकवलं. त्रासातून सुद्धा तुम्हाला जग जिंकवता येतंय ही शिकवण भगवान बाबांची. विचार केला, अरे ज्या त्रासामुळे हे लोक माझ्यावर आळ घेत आहेत, ते इंद्रिय जर मी ठेवलं नाही तर पुन्हा हे लोक मला नाव ठेवतील का. आपल्या गावाकडल्या पकांडोहामध्ये भगवान बाबा गेले, खांब्या लिंब्या बसल्या, तिथं गेले आणि भगवान बाबाचा ज्ञानेश्वरीवरती एवढा प्राण होता, एवढा ज्ञानेश्वरीवरती जीव होता. ज्ञानेश्वरी हृदयाला लावली हो, एवढे रडले, एवढे रडले, माऊली हे ज्ञानेश्वरीचा अमृत पिण्यासाठी तुम्ही मला हा देह दिलाय ना, या समाजाच्या अंतःकरणातला एक जो दृढ विश्वास म्हणा, एक जी शंका म्हणा, ती नाहीशी करण्यासाठी माऊली एक मोठा निर्णय घेतो. यातून जगलो वाचलो तो पुन्हा ज्ञानेश्वरीचा अमृत पेल, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचेल. ऐका, ज्ञानेश्वरी बाजूला ठेवून दिली. 2 मिनिटं माझे भगवान बाबा डोळ्यासमोर ठेवा तुम्ही. ज्ञानेश्वरी बाजूला ठेवली हो आणि 2 गारगुटी हातामध्ये घेतल्या. बरं का, आपल्याला डॉक्टर इंजेक्शन देणारे माहित असतं, तरी सुद्धा आपण देवा देवा म्हणतो, आई आई म्हणतो. 2 गारगुटी माझ्या भगवान बाबांना हातामध्ये घेतल्या आणि स्वतःच इंद्रिय माझ्या भगवान बाबांना तोडलं. इंद्रिय खाली पडलं. काय वेदना झाल्या असतील. अरे भगवान बाबाच्या वेदना शब्दात जर तुम्हाला कळत नसतील ना, कीर्तन संपल्याच्या नंतर तुमचं बोट एका दगडावरती ठेवा आणि दुसरा दगड तुमच्या बोटावरती मारून पहा, तुम्हाला कळेल भगवान बाबांचा त्रास. इंद्रिय खाली पडलं, भगवान बाबा मूर्छेना येऊन खाली पडले हो. पण ऐका ना, माझ्या भगवान बाबामध्ये एवढं सामर्थ्य होतं, भगवान बाबाच्या परमार्थात एवढी ताकद होती. भगवान बाबाच्या परमार्थाचा दाखला देण्यासाठी सांडलेल्या रक्तातून सुद्धा तुळशी उगल्या. हे सामर्थ्य भगवान बाबा. तुळसी उगली